जय गुरु. जय गुरु. जय गुरु. ऐकू येते? काय करू? हो सर, ऐकू येत आहे. हा. ठीक आहे. अं, तर आपण ही वाक्य आपली 10 झाली होती. इकडची कुठली झाली होती माहिती आहे का? 13 11 कल्याण झालं हो. होतं. 13 11. कल्याण. बारा पासून घ्यायच्यात, 12 पासून. 12 पासून. ठीक आहे, 12वं सांगा. काय इहलोके. तुम्ही म्हणत होतात की मी कान का घेतलं. हा. इहलोके कान कम लभ्यन्ते असं म्हटलं होतं मी. तर मी कान का घेतलं कारण कॉन मी त्याचं हे घेतलं. बहुवचन घेतलं. एक मिनिट. नाही, पण कहाचं विभक्ती तू काय घेतलीस, म्हणजे कहाचं ना? हा, तेच माझं चुकलंय का बघायचं हा. राहिलं माझं एक. हा, कहाची घेतली. हा. तर sorry, जरा चेक करते कारण मला तोंडपाठ नाही येते. हा. के पाहिजे ना? हा. नाही. कहा को के तेच. के. हं? हा, के पाहिजे. हा. पण बहुवचन घ्यायची गरज नाही आहे. कौन सुख प्राप्त हम्म. करते है नाही, करता है असं आहे ना. हम्म. त्यामुळे बहुवचनाची बरं. गरजच नाही आहे. चालेल. इहलोके कहा सुखम लभ्यन्ते. सॉरी, लभ्यते पाहिजे कारण आता ते नाही, कसं आहे ते सिंगल माहिती झालं. आहे, इथे लभ्य म्हणण्यापेक्षा प्राप्त करताय. कोणाला सुख बर. मिळते किंवा लाभते असं नाही ना. कोण सुख हम्म. प्राप्त करतो. ओके समजलं ओके. ना? सो इहलोके कहा सुखम प्रा, प्राप्नोति. प्राप्नोती. हा. कारण हे वर्तमान काळच आहे नाही का. बरोबर. हो. हो. भविष्यकाळ बरोबर. पण नाही आणि प्राप्त करतो असं. ह्या लोकी कोण सुख हम्म. प्राप्त करतो? तर बरोबर. इह लोके कहा सुखम हम्म. प्राप्नोती, नाही का. हम्म. बरोबर. हा, म्हणजे जास्त कॉम्प्लिकेट करायची गरज नाही असं. राईट राईट. हा. ठीक आहे. हा. पुढचं 13वं कोण वाचेल? मी वाचू का? हा, वाचा. मैं माता माता की माता की बरोबर आहे का? माता की अभिवादन करके आऊंगा. माता कोच पाहिजे, हा बरोबर. हा. माता को पाहिजे. वरती आहे ऍक्च्युली अहम मातरम अभिवाद्य. आता हम्म. औंग म्हणजे भविष्य काळ आहे आणि अहम आहे एक वचनी, म्हणून हम्म. आगमिष्यामी. बरोबर. अभिवादयित्वा का नाही? करून नाही म्हटलंय ना, करके म्हटलंय म्हणून नाही 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 चालेल का? मराठीमध्ये करून पण होतं, मग ते पण चालेल. अभिवाद्य नाही 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 ते नाही पण नाही. वा पण नाही. चालेल कदाचित. नाही, ते अभि म्हणजे त्याला उपसर्ग आहे ना, म्हणून य प्रत्यय येणार, त्याला त्वा नाही येणार. बरोबर बरोबर, तेच तेच मला अपेक्षित आहे. हा. की अभिवादनम कृत्वा असं होऊ शकतं. अगदी हम्म. बेसिक बालबोध इंग्लिश, बालबोध संस्कृतमध्ये. हम्म. पण हम्म. ते नाही, जसं मी सांगितलं, शक्यतो करके आऊंगा म्हणजे अं, अभिवाद अभिवाद म्हणजे संस्कृतमध्ये एक अभिवादन करके याला एकच शब्द असतो, हा. अभिवाद्य, नाही का. तर हम्म. सगळ्यांनी परत एकदा मी लक्षात ठेवा. त्वा आणि काय य या दोन्ही प्रत्ययांचा अर्थ एकच होतो. हा. जसं पठित्वा, कृत्वा, लिखित्वा, हा, धाव, नाही का. पण त्वा कधी वापरायचं? जर त्या धातू तो मूळ धातू असेल, म्हणजे त्याला उपसर्ग नसेल तर. हा.
तर त्याला त्वा लावायचा. हा. पण जर त्याला उपसर्ग जिथे लागतो तर त्याचं य लागतो, त्वा होत नाही. जसं गमगच्छ धातूचं गत्वा होईल पण गत्य होणार नाही. पण आगच्छ हा जो धातू आहे, हा उपसर्ग लागून तयार झालाय, त्यामुळे आगत्य होईल, आगत्वा होत नाही. अगदी सोपं, म्हणजे हे अगदी लक्षात ठेवायला सोपं आहे. गच्छ आणि आगच्छचं गत्वा आणि आगत्य असं होतं. गत्वा आणि आगत्वा होत नाही. म्हणजे आगत्य म्हणजे येऊन आणि गत्वा म्हणजे जाऊन. गत्वा म्हणजे जाऊन. सी, त्वा आणि य दोन्ही प्रत्ययांचा अर्थ करून, काहीतरी करून असंच आहे. ओके. हा पण हा पण ज्या धातूमध्ये उपसर्ग असतो, जसं आगच्छ या धातूमध्ये उपसर्ग आलेला आहे, मूळ धातू हा गच्छच आहे. हा. तर त्यामुळे आपण आगत्वा म्हणत नाही, आगत्य म्हणतो. तर तसंच इथं अभिवाद्य, तर अभिवाद्यमध्ये अभि हा उपसर्ग आहे, तेव्हा अभि हा अभिवादित्वा असं होत नाही. हम्म. नुसतं वादित्व होऊ शकेल, पण हे अभिवाद्य होईल. समजलं? का बरं? बरोबर. कारण उपसर्ग युक्त हा धातू आहे म्हणून. तर अभिवादनचा अर्थ काय? नमस्कार. 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 आपण ओके. मराठीत सुद्धा वापरतो हा, अभिवादन करून, मी पाहुण्यांना अभिवादन करून वगैरे असं म्हणतात. मला जस्ट एक विचारायचं आहे, हल्ली जरा एकदम आपली संख्या रोडावलीशी वाटते मला. पूर्वी आता 25 एक जण असायचे, आता एकदम 15-16, म्हणजे 20च्या खाली असतात बहुतेक. जरा तुम्ही विचाराल का कोण कोण, कोण कोण हल्ली दिसत नाहीत? एक तर शोभाताई काय? हरिणाक्षीताई नाही आहेत आणि अविनाश दादाही नाही आहेत. Hey, हरिणाक्षी. Harinakshi, I don't know whether she'll join because her husband expired during Navratri, no? After that, she has not been joining. No, but yes, that is one. गीता, शोभाताई, हो. धनश्रीताई. स्वाती लेले पण नाही दिसत आहे. स्वाती उशिरा जॉईन होते. तर या जणांना तुमच्या कोणी धनश्री कॉन्टॅक्ट ताई आता का आताच जॉईन झाली आहे. नाही नाही, काही काही जणांनी सोडलंय का, पण मला कोणी सांगितलं नाही तसं. फक्त हरिणाक्षीने सांगितलं होतं. पण मी तिच्याशी बोललो होतो आणि तिला म्हटलं होतं की ठीक आहे, तू जरा तुमचे काय कार्यबिर्य असतील ते करून, पण मग उलट मी तिला सजेस्ट केलं होतं की आता उलट तू जॉईन करत नाही तर उगीच, म्हणजे नुसतं तू बसून काय करणार, असं नाही का, असं. तर बघा, तुम्ही तुम्ही पण जे येत नाही ना, तुमच्या कोणी ओळखीचे असतील तर ते म्यूट करा, जरा खरखर येते. आय थिंक रमा, इन युअर केस नो, not with others, but at least whenever you are unmuted, no, there is lot of background noise. Okay, I don't know okay. why. Huh? Just find Uh, out what the problem is. okay. Yeah. हा, आता एकदम शांत होतो रमाने म्यूट केलं की. हा. तर हा, मध्येच मी म्हटलं होतं ते की तुमच्या कोण कोण कोणाची जबाबदारी घेईल कॉन्टॅक्ट करायची? गीताला कोण बोलेल? गीताशी. सर मला हा. वाटतं गीता जॉईन नाही होते. हो, पण तिने काहीतरी सांगायला तरी पाहिजे ना, नाही का? तेव्हा बोलली होती ती तुमच्याशी, म्हणाली ते म्हणजे परीक्षेच्या नंतर ती ऑस्ट्रेलियाहून इकडे आली जेव्हा ना, अमेरिकेहून इकडे आली तेव्हा तेव्हा तिच्या घरी काहीतरी भावाच्या मुलाचं लग्न, नंतर काहीतरी ती पुण्याला जाणार वगैरे, असं बरेच कार्यक्रम होते तिचे. आणि म्हणून ती म्हणजे असं आम्हाला तरी म्हणाली होती की मी बहुतेक पुढचा क्लास जॉईन नाही करेन पण की नाही शंकाच आहे म्हणून. नाही पण कसं असतं की एवढा आता आपण हे करतो, तर ऍटलिस्ट फॉर्मली जरा सांगायला पाहिजे ना, हा, नाही का? ती आता आलीये इंडियामध्ये, तिला मी फोन करून सांगते हा, म्हणजे उद्या की त्यात सरांशी हा बोलून घे म्हणून. बोलून घ्या. आणि हा. आपण एवढं आम्ही मेहनत हं. घेतोय आणि ऍटलिस्ट हो ना. तुम्ही काही कटसी डिमांड्स की, नाही का, प्रॉपर. हो. हा. हा. आणि धनश्री ताई तर जॉईन झालेल्या आहेत, म्हणजे पण धनश्री ताईंचं काय होतं, ते गीता पाठाच्या इकडे तिकडे जातात ना त्या,
त्या हम्म. दिवशी मग ती त्या हजर नसतात. आता 4 दिवस त्यांचा शेगाव, बुलढाणा, अमरावती असा काहीतरी दौरा आहे गीतापाठाचा. तर त्यामुळे मला वाटतं 3-4 दिवस आता तिकडनं जॉईन होता आलं तर ती होईल. पण नाही जॉईन होता आलं तर मग मला वाटतं थोडस 3-4 हम्म. दिवस काही ती जॉईन होणार नाही. नाही, पण जसं कसं शोभाताई जॉईन होता. हा. शोभाताई आता तर फक्त दिसतच तीन नाही. चार दिवस नाहीये. हा, नाही, शोभाताई होतात ना जॉईन. आज नाहीये होतात का ना. ती? नाही, नाही, मला एक सगळ्यांनाच एक जनरल विनंती आहे की जर एखाद दिवशी अचानक हे झालं तर ठीक आहे. पण काही काही जण मी बघितलं ते पर्टिक्युलरली सांगतात, जसं मला अविनाशचा मेसेज आला की 2-3 दिवस मी नाही येत आहे म्हणून, विच इज ओके. पण बाकी सगळ्यांनी पण जर येऊ शकत नसाल तर कळवायला पाहिजे, नाही का? म्हणजे आणि हो, बरोबर आहे ते. हा, एखाद दिवशी अचानक झालं तर ठीक आहे. पण जर जास्त असेल तर नक्कीच कळवायला पाहिजे. आणि अगदीच सोडायचं असेल तर तर नक्कीच कळवायला पाहिजे, नाही का? नाही नाही, ती दोघी सोडणार नाहीये. शोभाताई आणि ह्या दोघी नाही सोडणार नाही, आहेत. नाही, मी जनरली हा म्हणतोय हा म्हणजे गीताचं किंवा कोण असं तसं. हा हं. हा हा. ठीक आहे. चालेल. अं, मी ती आता हा, काहीतरी आली आहे इंडियामध्ये. मी तिला उद्या फोन तुमच्या करीन ज्या आणि ओळखीच्या आहेत सांगेन हा तुमचं बोला. पण. आणि काय म्हणजे प्रॉब्लेम आहे, कारण एकदम आता खूप हो कमी झालंय तसं. पण आपण हो परीक्षा ना. सर सुखदा सुखदा पण एक 24 tour आहे. जणांनी परीक्षा दिली, 24 जणांनी. हा, पण त्यातले आता क्लासमध्ये एवढे होत नाही. राधिका एक सोडून द्या. पण शिरीष पण हल्ली दिसत नाही का बऱ्याच. शिरीषने पण मला सांगितलं, बरोबर. त्याचं आता ते विंटर टाइम सुरू झालाय ना, त्यामुळे त्याचा जरा प्रॉब्लेम येतोय. पण त्यांनी सांगितलंय निदान की मला असं असं अडचण आहे म्हणून. म्हणून तो बहुतेक मला वाटतं सर विकेंडला. माझ्या सुखदा केसमध्ये सर सुख- तर माझ्या केसमध्ये सुद्धा जर का मी जॉईन नाही केलं तर मी मध्ये मध्ये कॉल्स असले तर मग करत नाही, पण मग मी रेकॉर्डिंग बघते. मग मी हा, अचानक कॉल आला की मग माझा मेसेज टाकणं राहून जातं. So, फक्त हो, सांगून ठेवते. ठीक आहे. तर तर सुखदा टूर वर आहे का ते? सुखदा टूर वर आहे वाटतं का ते? हा. हो, ते का बोलणं हो, झालंय का? ते तिने सांगितलं होतं मला. हो. हा, हा. प्रेमानंद आहेत का? प्रेमानंद आहे वाटतं आज. काल होते मला वाटतं. हा, आज पण आहे वाटतं सर. आहे का? नाही नाही वाटतं, आज नाही आहे. नाही, उपस्थिती दिसत नाहीये. हम्म. नाही नाही आहे. हा, आज ऍक्च्युली नाही आहे राधिका सध्या. आहे. तेच. हा, ठीक आहे. तर पुढे जाऊया आपण. सर हे हा, तर वाक्य परत सांगा ना. अहम मातरम अभिवाद्य गमिष्यामी असंच आहे ना? गमिष्यामी नाही, आऊंगा ना, आगमिष्यामी. आगच्छामी. आगच्छामी आगच्छामी. कसं अच्छा. होणार हा, वृषाताई? आगमिष्यामी. आगमिष्यामी. हा, नाही हा, नाही, भविष्य काळ. हा, व्यवस्थित हं. जाईन हा, होतं म्हणून मी गमिष्यामी लिहिलं होतं. हा, आगमिष्यामी. बर, पुढचं 14वं कोण वाचेल? कोणी सांगा पटकन. तू त्याला सुचिता. धीर देऊन सुचिता. हा, कोण बोलतंय? कोणी चालू? हा, दीपाली का? ठीक आहे. मी फक्त ट्राय केलंय, जमलं नाहीये. हम्म, त्वम तम सांत्वयित्वा गृहे किंवा निलये गच्छ असं लिहिलं होतं. बरोबर, बरोबर, अगदी बरोबर. हम्म, सर मी बाहेर आहे सध्या. ओके, ठीक आहे. हा, 15वं कोण गृह येईल वाचेल? का इथे? हा, गृह येईल सांगते. का इथे, का गृह मिळणार? गृहं की गृहे? नाही, नाही, गृहम गच्छ. गच्छला नेहमी शक्यतो द्वितीयाच वापरायची. हा, तम घर आव. सांत्वयित्वा बोलना चाहिए. तम बोलना चाहिए. हा, उसे तम द्वितीया. हाँ, हम्म, तम सांत्वयित्वा त्वम गृहं गच्छ, और त्वम की जरूरत नहीं है. whatever. तम सांत्वयित्वा गृहम गच्छ. ठीक आहे. 15वं. नाही, पण ते तू आहे ना, म्हणजे तो पाहिजेच. हा, पण गच्छ म्हटल्यावर तो लिहिलं तरी चालेल, नाही पण असं म्हणजे. तू उसे पण जस्ट दिलासा देकर घर जा. नाही, कसं आहे उषाताई की हा हा. हिंदीमध्ये हिंदीमध्ये तुम्ही उसे दिलासा देकर घर जा असं जनरली वाक्य नसतं, तू असतंच. पण संस्कृतमध्ये हो. गच्छ म्हटल्यावर, कारण ज्या म्हटल्यावर तू दुसरं पण होऊ शकतं.
पण अं, अं, जसं संस्कृतमध्ये गच्छ म्हटल्यावर त्वम हेच अपेक्षित नाही का बरं. म्हणून. मराठीत पण आहे, कारण तू त्याला धीर देऊन घरी जा असं म्हणून मी. हा, ठीक आहे. पुढचं 15वं. Sodom, we have to use sodom. हम्म. Aham dukkam sodum na shaknomi. न शक्नोमी. बरोबर. हम्म. Yesterday we had a doubt, no, somewhere with that. I mean, shaknomi was better than using the other word, shashaka. शशाक. Shashaka. हा हा. नाही, ऍक्च्युली शशाक ते त्याचंच आहे. म्हणजे त्याचंच धातुरूप सर मी आहे शोधलंय शकच. ते. हा हा. अशक्नुवम. अशक्नुवम भूतकाळ. नाही नाही नाही. मैं उसे सहायता देने में असमर्थ न हो सका, त्याचं अहम तस्य सहाय्यम. आधी आपण न शशाक केलं होतं ना, तर शशाक तुम्ही म्हणाला ते चुकीचं आहे. बरोबर, ते चुकीचंच आहे. म्हणजे तर हम्म. अहम असल्यामुळे अशक्नुवम. अशक्नुवम पाहिजे, त्याचं रूप अशक्नुवम. बरोबर. हा, ठीक आहे. हे नवनीत संस्कृत शब्द धातुरूप मध्ये मला सापडलं. अच्छा. गुड. पण हम्म. न कर सका म्हटल्यावर मग ते पास्ट टेन्स मध्ये गेलं. हा, मग पास्ट टेन्सच आलं अशक्नुवम. हा, अशक्नवम पण होतं किंवा अशक्नुवम असं. हं, ठीक आहे. ते Can लिहायचं you please कसं? write and I mean, can you please send that because I cannot get the नाही spelling नाही of नाही Ashak. नाही नाही. एक मिनिट, लेट्स नॉट गेट कन्फ्युज. पहिले या वाक्याचा अर्थ करा तुम्ही. हं? हे काय वाक्य? मैं दुःख सहने में समर्थ नहीं हूं. हा, तर याचं पहिल्यांदा आपण करूया. वर्तमान काळ आहे हा. हा, Na शक्नोमी आहे. shaknomi. हा, Huh. अहम Na दुःखम shaknomi. Aham दुःखम dukkam सोडून sodum न na शक्नोमी. shaknomi. हा, Huh. आता ते कालचं जे होतं वाक्य त्याचं बघूया आता. हे हे क्लिअर आहे. अहम दुःखम सोडून न शक्नोमी. आता पुढचं 9. मैं उसे सहायता देने में समर्थ न हो सका. तर अहम, हा, तम, हा, सहाय्यम दातुम, हा, न अशक्नुवम असं. अशक्नुवम म्हणजे भूतकाळ म्हणून. ते 9व्या वाक्याचं मी सांगतो. काल जे मी म्हटलं होतं ना की शशाक नको म्हणून. हा, सर परत एकदा सांग. अशक्नुवम ना? अशक अशक्नुवम. अशक्नुवम. हा, तो उकार इज दीर्घ हो. नाही 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 नाही, दीर्घ नाही. रस ह्रस्व. आणि क ला न ना? कन. हा, शकन. हा, कला न. बरोबर. क. न पूर्ण क अर्धा. ठीक आहे. हे झालं. आता आपण पुढच्या एक्झरसाइज कडे वळूया. हा, आता याची उत्तरं तुम्ही पटापट सांगा. दुःखार्द्र मना कौसल्या पुत्रम रामम किम अब्रवीत. पुत्र गच्छ त्वम् एकाग्रेण मनसा ते भद्रं भवतु, त्वाम् अभिरक्षतु सः एव धर्मः यं त्वं परिपालयसि. ठीक आहे. आणि एक धर्मेण केवढं तरी मोठं आहे सर. धर्मेण सत्येन नाही नाही नाही, धर्मेण ऐका सत्येन ऐका च ऐका ऐका. अभिरक्षितः. तुम्ही हा तुम्ही स्वतःच्या हा. भाषेत, मला असं सूचना आहे की तुम्ही ना आपल्या भाषेत याची हम्म. उत्तरं लिहा. हं? त्या अच्छा अच्छा. हा वाक्याचं रिप्रोड्यूस करू नका. आपल्या भाषेत उत्तरं अच्छा लिहा. अच्छा. मी आणि त्याचा उद्या. फक्त अन्वय ट्राय केला. हा ते लिहिलं होतं त्याचं अन्वयासहित लिहिलं, स्वतःच्या ह्याच्यात नाही. पण पुत्र त्वम एकाग्रेण मनसा वने गच्छ, एक सेंटेन्स. ते हम्म, भद्रं भवतु हम्म, सहा धर्मः त्वं परिपालयसि यम एव त्वाम अभिरक्षतु, असं हम्म. केलं. ठीक. पण पण याच्यात मी अजून जसं तुम्हाला जर काही वाचूनच अजून केलं. सोप्या भाषेत लिहायचं असेल तर लिहू शकता तुम्ही.
बरं, हा म्हणजे पुढचं ट्राय करते आता मी हे मी प्रयत्न ऍटलिस्ट छान करा. केलं पाहिजे. हा. हं. प्रयत्न करा. नाही, कसं आहे माहितीये का, जर तुम्हाला तीच शब्द आणि तीच वाक्यात लिहायची असतील तर मग घोकमपट्टी करावी लागेल. ओके. पण बरोबर. आपल्याला अपेक्षित घोकमपट्टीने शिकायचं नाही. आपल्याला हम्म. आपल्याला माहिती आहे कौसल्या काय म्हणाली, हा, की एकाग्र मनाने जा, चंचल म्हणजे सैरभैर होऊ नकोस, नाही का, तुझं कल्याण हो, जो धर्माचं तू पालन करतोयस त्याच धर्माचं, तो धर्मच तुझं रक्षण करो, असं, नाही का, असं. तर आता हेच तुम्ही आपल्या भाषेत लिहू शकता, नाही का? असं. तर तर हे म्हणजे उत्तर लिहिताना ते म्हणजे जो प्रश्न विचारलाय की दुःखार्द्र मना कौसल्या पुत्रम रामम किम अब्रवीत, तर ते सुरुवात करताना असं लिहावं लागेल का? हो, दुःखार्द्र मना कौसल्या पुत्रम रामम अब्रवीत आणि पुढे मग इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असं असं बरोबर, घालावं लागेल मला कसं पण काय? बरोबर, तोच बरोबर. आहे, पण इथे कसं आहे हा. सर, की म्हणजे ते डायरेक्ट कौसल्या पुत्रम रामम किम अब्रवीत आहे ना, म्हणजे काय बोलली आहे, तर आपल्याला जसंच्या तसं ती जे तोंडातनं शब्द निघाले तिच्या ते तसेच्या तसे लिहायचे की आपल्या भाषेत ते, कारण जनरली मी क्वेश्चन आन्सर आपण जे आहे ते लिहितो ना. नाही नाही, It should be किंवा direct or indirect. एक मिनिट, म्हणजे मी मी जर असं समजा, मी प्रयत्न करतो, आता तयारी नाही माझी काही. दुःखाद्र मना कौसल्या पुत्रम रामम अब्रवीत डॅश इन्व्हर्टेड कामा, हा, हे राम, पुत्र म्हणणारे नाही मी, हे राम, हा, हा, त्वम, हा, अचंचलम मने वने गच्छ, असं मी म्हणेल. हा, म्हणजे माझ्या भाषेत एकदम, हा, हा, किंवा मनम स्थिरम कृत्वा वने गच्छ, असंही म्हणेन मी पाहिजे तर, नाही का. नंतर कल्याणमस्तु, हा, तव कल्याणमस्तु, हा, नंतर पुढचं मी म्हणेल की त्वम धर्मम अनुसर, हा, म्हणजे तू सद्धर्मम अनुसर, हा, अ, तत् धर्मम एव, हा, त्वाम अभिरक्षतु, असं असं मी साधारण माझ्या भाषेत लिहीन, एकदम असं मी जे तुम्हाला सांगितलं तसं. तर तसंच हे सर तुम्ही पण प्रयत्न, हा, बोला. नाही म्हणजे आय अग्री की आपल्या भाषेत लिहिताना हे असं लिहायचं, पण ऍज अ क्वेश्चन आन्सर त्यांनी जस्ट किम अब्रवीत विचारलंय ना, मग ऍज अ क्वेश्चन आन्सर लिहिताना एक्झाम मध्ये तिने जे तोंडातून उच्चारलेले शब्द आहेत ते आम्ही जसेच्या तसे लिहायचे की स्वतःच्या मनाने लिहायचे? नाही, परत एकदा मी सांगतो, स्वतःच्या मनाने द्यायचे. कारण असं की जसं मी तुम्हाला सांगितलं की हा जो पाठ आहे हा मूळ वाल्मिकी रामायणातला नाहीये. हं? हा वाल्मिकी रामायणाचंही हे गद्य रूपांतर कोणीतरी केलेलं आहे. त्यांनी ते त्याच्या स्वतःच्या भाषेत, म्हणजे थोडं चांगल्या भाषेत केलेलं आहे आपल्यापेक्षा. ओके. पण इथं जेव्हा कौसल्या म्हणाली, तर जसं आपण, म्हणजे उदाहरण देतो मी, की एखादं समजा व्याख्यान होतं, कोणीतरी मोठा वक्ता बोलतो आणि मग घरी आपल्याला विचारलं जातं काय काय म्हणाले ते, तर आपण आपल्या भाषेत सांगतो ना. आपण की तो वक्ता ज्या शब्दात बोलला तेव्हा त्या भाषेत सांगत नाही ना, नाही का, असं. हा, ओके ओके, कळलं. हा, ठीक आहे. तर असंच पुढचं पण असंच करायचंय आपल्याला. मातरम प्रणम्य राम हा कुत्र जगाम. मातरं प्रणम्य मातरतुल्यं रामः सीतानिलयं सीतानिलयं जगाम हा, वनम ना, सीतानिलयं जगाम सीतानिलयं जगाम. वनम नाही. वनम कुठे नाही नाही. आहे? सीतानिलयं वनमचं नंतर, हा, सी- सीता निलयम, सीतानिलयं जगाम. सीता निलयम जगाम, हा, हा, किंवा सीतायाः प्रासादे जगाम, असंही मनात लिहिलं तरी चालेल. अगदी निलयमच वापरलं पाहिजे असं नाही. हा, हा. किंवा हा, असंही म्हणू शकतो की सीतायाः मेलितुम जगाम, म्हणजे सीतेला भेटण्यासाठी तो गेला, असंही म्हणू शकतो आपण. कारण हे आपल्या भाषेत द्यायचं आहे आपल्याला, नाही का, असं. शब्द काय म्हणाला सर तुम्ही? मेलितुम, सीता या भेलीतून. मेली, हा, म्हणजे मिळण्यासाठी, भेलीतून. हा, हा, म्हणजे मिलन अच्छा, भेली. होण्याकरता किंवा भेटण्याकरता असं. हा, पुढचं तिसरं.
जरा जरा मी माझं अजून एक ऑब्झर्वेशन आहे. हल्ली खूप कमी लोक बोलतात. पूर्वी म्हणजे कठीण आहे मला मान्य आहे, पण म्हणजे त्याचा एवढा इम्पॅक्ट नको व्हायला. म्हणजे मग आपला मूळ हेतू जो आहे शिकवण्याचा तो साध्य होणार नाही. फक्त 3-4 जणच शिकतात असं मला वाटतं, 4-5 जणच. सगळे का बोलत नाहीत? तर खरं तर खूप कठीण आहे हे, नाही कळायला नाही, मी आणि कळून घ्यायला पण वेळ जातो. तरी नाही असं नाही. पण म्हणजे कुठेतरी मग आपल्याला का बरं आपण कुठे कमी पडतोय? कारण आपण हा पाठ जवळपास 6-7 दिवस शिकतोय. आधीचा पण पाठ आपण बराच दिवस म्हणजे एकेका पाठाला आपण खूप वेळ पण घेतोय. पण तरी हो एवढा बरोबर आहे. वेळ. पण शब्द हा, खूप कठीण आहेत त्याच्यामध्ये, खूप एक कठीण मिनिट शब्द एक आहेत. मिनिट, उषाताई, तुम्ही हो बाकीच्यांना हो. मला विचारू दे. तुम्ही बोलताच त्यामुळे तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित नाहीये. असं. हं. त्यांचा त्यांना उत्तर देऊ द्या. विद्याताई, तुमचं काय मत आहे? हो तेच आहे, कठीण वाटतं मला. आणि तेवढा अभ्यास माझा होत नाहीये. काल पण माझं हे काय काय वेळेला माझं चुकतंय, त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स नाही वाटत बोलताना, म्हणून मी शांत राहते. हो. मग माझी एक तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हा. जसं आपण वर्गात करायचो शाळेमध्ये सगळ्यांनाच, ना सांगतो मी तुम्हाला, हम्म. आपलं आपण की असं की आकस्मिक असं की आज आता हा पाठ घेऊया असं होत नाही. आपण पाठ कुठला हम्म. सुरू करणार आहोत, सुरू आहे सध्या, हे सगळ्यांना माहिती हम्म. असतं. बरोबर. तर आपण आधीचं जे आहे ते थोडंसं वाचायचं आणि पुढे आज काय शिकवलं जाणार आहे ते वाचून त्याची जर थोडी तयारी केली प्रत्येकाने, विशेषतः जे भाग घ्यायला कचरतात अशा लोकांना, तर मला वाटतं तुमच्या सगळ्यांचा आत्मविश्वास वाढेल. बहुतेक वेळा मला वाटतं काय बरोबर. होतंय की आपण आज जे शिकवणार आहोत ते आपण आत्ताच बघतो आता, नाही का? तसं नका हा. करूया. हा, नाही प्रत्येकाने. तसं मी कारण आता तुम्हाला जर, अ, कारण नाहीतर हा काय होईल पाठ होता सांगू? ना. हा, हा पाठ होता व्हायचा होता ना, म्हणून मी त्याची ह्याच्यात आहे ते वाक्य लिहून ठेवते. तुम्ही सांगता त्यावेळेला ते मी लिहून वगैरे पण घेते. हो. पण त्याचं पुन्हा एकदा दिवसभरात रिपिटेशन व्हायला हवं, ते माझ्याकडून होत नाहीये. म्हणून मग ते प्रश्न नाही विचारल्यावरती नाही मला सांगता येत नाही नाही नाही. नाही नाही, ते असं. एक. आणि दुसरं दुसरं मी ते तर करायला हवं थोडंफार. आणि दुसरं मी हं. म्हणतोय की जे शिकवल्या जाणार आहे, जे शिकवल्या गेलं ते नव्हे, जे शिकवल्या हं. जाणार आहे आज, हा, त्याचं पण हं. थोडंसं तुम्ही जर एक त्याच्यावर लक्ष दिलं ना, थोडीशी तयारी केली. जसं पाहिजे. आता हे हो. प्रश्न आहेत, तर याच्यावर तुम्ही जर थोडं डोकं लावलं तर थोडेफार तुम्ही ऍक्टिव्ह हं. राहू शकाल. म्हणजे तुम्हालाच नाही म्हणतोय मी, होय. सगळ्यांनाच उद्देशून म्हणतोय असं. सगळ्यांनाच. हो. हा, खरंय. बरोबर आहे ना? आम्ही करतो सर तसं. हा. तुम्ही हो. म्हणताय ना आधी 13 हो. पर्यंत वाचून ठेवलेत आम्ही आमच्या बघा. पद्धती. हं. फक्त हे जे आपल्या भाषेत आहे ना हे नवीन आहे आमच्यासाठी. नाही नाही, आम्ही ते जे बरोबर आहे आहे. तेवढं. नाही, काहीतरी एकदम सगळंच अगदी अनप्रेडिक्ट म्हणजे सगळंच प्रेडिक्टेबल नसणार, थोडंफार नवीन असणार, पण निदान काहीतरी तुम्ही पार्टिसिपेट करू शकाल असं माझं म्हणणं आहे. बाकी काही एक नाही. तुम्ही शिकवायच्या आधी तो वाचलेला असतो. आम्ही आम्ही ट्राय पण करतो ते समजण्याचा. हा, नाही तुम्ही करत असाल इंडिव्हिज्युअली, ते पण हा. नाही बाकीच्यांनी. मी एकटी नाही, माझ्याकडे पण आहे. 3-4 जणी करतो आम्ही, असं म्हणतेय मी. ओके, चांगलं. हा. आता तसं करत हा जा. हा. हा, जे करत म्हणजे गेलं मी ते बरोबर. एकदा सुद्धा आणि स्वाती आम्ही दोघी म्हणून अभ्यास करतो सर. दोघे अच्छा. आधीच करतो आम्ही, असं बघून असं घेतो. माझं होत नाही दिवसभरामध्ये. हा. हा. आणि घरी पण थोडस काम म्हणजे नातू पण असतो जवळ वगैरे, त्याच्यामुळे ते हो. पुस्तक उघडलं जात नाहीये. हे खरं म्हटलं तर बरोबर नाही, पण ते नाही होतंय नाही, खरं. प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय होईल माहितीये का? जर तुम्ही असं हा. थोडस जर आता आता अजून कमी आहे, पण आता हळूहळू अजून पुढे जाऊ ना आपण, तर मग हा. तुमचा इंटरेस्ट, मग अभ्यास आत्मविश्वास वाढेल. अजून अजून गॅप वाढेल, अजून अजून कमी होईल आत्मविश्वास. मग तुम्हालाही वाटेल की हा. अरे जाऊ द्यावं, आता जमत नाही, सोडून द्यावं. तसं नको खरंय. व्हायला म्हणून. पण सर सर ह्या एक 15 वाक्य आणि हा जो लेसन आहे हा ह्याची हा. हा लेवल थोडा जरा खूप कठीण वरतीच वाटतो. आहे. हा. हा. खरंय खरंय, हे मात्र खरंय की त्या हा. अगोदरच्या ह्याच्यापेक्षा हे म्हणजे तो मागचे जो हिमालय. हा, धडा गाय. किंवा कल्पवृक्ष, हा. याच्यापेक्षा हो. हा धडा जरा जास्ती कठीण आहे. बरेच हो. बरेच शब्द वेगळे आहेत नाही आणि थोडक्यात आता. म्हणजे. दुसरी काय गोष्ट आहे माहितीये का सर, की ह्या ह्याच्यामध्ये जो राम चिडलाय, सीता चिडले, हे सगळं आम्ही पहिल्यांदाच ऐकतो रामायणात.
म्हणजे हे अनपेक्षितपणे हा खरा धक्का बसलेला आहे की असं राम चिडतो वगैरे असं, किंवा हा नाही ऍक्च्युअली ऍक्च्युअली कलियुगातला आहे का काय ऍक्च्युअली असंही नाही वाटतं. नाही 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 चिडलेला नाही बरं. परत एकदा मी सांगतो, हा. संताप या शब्दाचा अर्थ चिडणे नव्हे. हा, परत मला वाटतं बरोबर. तुम्ही हो. नव्हता का त्या दिवशी. मी संताप आणि होते मी. क्रोध याच्यात माणूस शोकसंतप्त होतो. शोकसंतप्त म्हणजे हम्म. चिडत नाही तो कोणावर, पण तो म्हणजे अच्छा. म्हणजे तो गरम होतो. म्हणजे गरम दुःखी म्हणजे होतो. धक्का बसतो ना त्याला, असं की जे हो होत हो. जे जे अचानक काहीतरी नवीन झालंय. म्हणजे मी तो काही दशरथावर किंवा हम्म. कोणावर चिडला नव्हता. अच्छा. ओके. हा, त्याला पण तो अनपेक्षित होतं. हा. अनपेक्षित आणि जी हा अपेक्षा होती की राज्याभिषेक होईल म्हणून, ते हा. न होता काहीतरी वेगळंच घडलं. वेगळं ह्या झालं. आणि आणि तो. दुसरं त्याचे वडील पण बेशुद्ध पडले होते आणि नंतर ते गेलेच ना. हो हो आणि हो. इनफॅक्ट जशी ती कथा आहे बरोबर. की वडील स्वतःच्या तोंडाने त्याला सांगूच शकले नाहीयेत. ते सांगण्याचं कामही हम्म. कैकेयीनेच केलेलं आहे. म्हणजे केलंय. इतकं हो वडील ना. म्हणजे त्याला ते दोन शोक होते. एकतर स्वतः वनात बरोबर. जाणं, पण त्याच्यापेक्षा हम्म. वडील कोलमडून पडले त्याचा शोकही त्याला जास्त होता. असं. बरोबर. हा. बरोबर. आलं आणि आलं त्या लक्षात. निमित्ताने ना बरेच धातुरूप किंवा बरेच आता विधी वगैरे हे बऱ्याच गोष्टी म्हणजे याच्यामधल्या नवीन आल्या आहेत आपल्या धड्याला आता. नाही, आणि आणि म्हणूनच मी खूप वेळ देतो याला. पण हम्म. एवढा वेळ ना, आता थोडक्यात मी सांगतो तुम्हाला की आपला हा 8वा पाठ सुरू आहे. अजून 9 पाठ या भागाचेच बाकी आहेत. नंतर हो. 5व्या भागात सुद्धा असेच 17 पाठ आहेत. बरोबर. आणि आपल्याला बापरे. वेळ किती आहे जवळ. हो. आणि नंतर ते तिसरं पुस्तक फेब्रुवारी सामान्य पर्यंत. ज्ञान, त्याचे आपण 4-5 3-4 मराठी धडे घेतलेले आहेत. मग ते राहिलेत आणि फेब्रुवारी 15ला परीक्षा आहे. तर आपल्याला हो. हे सगळं करण्यात, आणि आपलं जसं टार्गेट माझं असं आहे की जानेवारी एंड पर्यंत सगळं झालं पाहिजे. तर आपल्याकडे हम्म. हार्डली 2.5 महिने आहेत. परत मध्ये मधल्या सुट्ट्या वगैरे येतील वगैरे. म्हणजे थोडीशी आपल्याला गती पण वाढवायला, प्रत्येक धड्याला आपण एक एक आठवडा नाही देऊ शकणार, नाही का. बरोबर. आणि ह्याला खूप वेळ लागलाय सर, ह्या धड्याला आपल्याला. हो हो. हो. आणि माझी आता पुढची तुम्हाला सूचना अशीच असणार आहे. हा धडा आज आज आता मी इथे सोडेलच. म्हणजे पुढचं तुम्ही करा आता होमवर्क. आणि पुढच्या धड्याला मी असंच सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही ते वाचून घ्या, तयारी करा, आणि आपण म्हणजे जास्त डिस्कशन, म्हणजे लवकर लवकर पुढे जाऊ शकू. नाहीतर एकेका घडतं हम्म. आपला हाच भाग होणार नाही आपल्याला डिसेंबर एंड पर्यंत, नाही का. परत रिव्हिजन पण लागेल हो. सगळ्याची. त्यामुळे आता आपण कमीत कमी मला वाटतं 2 ते 3 दिवसाच्या वरती एका पाठाला आपण नाही देऊ शकणार. 2च दिवस हो. आयडियली. हा. पण त्याच्याकरता हम्म. मला तुमचं सहकार्य हवं आहे. म्हणजे तुमची तयारी हवी आहे थोडी, सगळ्यांचीच हो म्हणजे. सर. हा. हो करू सर. करू. पण हे एवढे कठीण धडे असतील तर अहो उषाताई, समजायलाच तुम्ही खूप वेळ जातो तर. तुम्ही तुम्ही असं निरुत्साही नका करू लोकांना. आणि तुम्ही असं बोलल्यात ना की लोक अजून म्हणतात, अरे ही बाई असं म्हणते तर आम्ही काय करायचं. त्यामुळे नाही असं सर, तुम्ही पण या उषाताई तु- टॉपर मॅडमनी आहेत. हा. आता हा. सगळ्याच म्हणाल्या उषाताई की हे टॉपर आहेत नवीन. गेल्या वेळच्या. हो मग. तर त्यामुळे तुम्ही तरी असं नका बोलू. तुम्हीच बोलले तर लोक म्हणतील, अरे मग तर आपल्याला तर नाहीच जमणार, असं होईल. त्यामुळे तुम्ही उलट लोकांना सुचवा काहीतरी कल्पना कसं करायचं ते. पॉझिटिव्ह थिंकिंग सुचवा. नाही का. पण असं. खरं आहे सर, तर पण उषाताई खूप म्हणजे तर उषाताई असं म्हणतात, पण त्यांचा अभ्यास ऑलरेडी आधी झालेला असतो. तेच ना. पण त्या हो. दुसऱ्या हा तुम्ही म्हणजे ते आता मी तुम्ही काल तुम्ही चक्रधमीचं स्वतः अभ्यास बघून ठेवलंय करणार, की आणि दुसऱ्याला तुम्ही निरुत्साही नका करू. नाही हो सर, तसं नाही. माझी पण तीच अवस्था आहे सगळ्यांसारखी. तुम्ही त्यांना मदत करा काही काहीतरी. वेगळी नाही हो, सगळ्यांच्या सारखीच आहे मी. नाही नाही, एनिवेज, पण हो ठीक आहे, हो. आपण पुढे जाऊया. हो, हो. तर हम्म. लेट्स थिंक पॉझिटिव्हली, निगेटिव्ह नका विचार करू. हेच मला सांगायचं होतं, बाकी काही नाही. बरं. अ, आपण आता काय झालं, हे झालं होतं सीता आपलं. प्रतारम. सीता हा. सीता, रामम हा. किम पृच्छत. रामम किम हा. पृच्छत. किम अपृच्छत, किम अपृच्छत. म्हणजे सीतेनी पती रामाला काय विचारलं. भर्तृ हा शब्द आहे. भर्तृचं प्रथमावत आहे भर्ता. भर्तृ म्हणजे नवरा. हा. त्याचं प्रथमावत आहे हा. भर्ता. द्वितीयावत आहे भर्तारम. असं. जसं ओके. पिता पितरम तसं. हं? तसं भर्तृ भर्ता भर्तारम. मातरम तसं भर्तारम. हे सगळे ऋकारांत शब्द आहेत. हा.
कर्तृ भर्तृ म्हणजे पितृ मातृ, मातृ स्त्रीलिंगी अर्थात, नंतर हा भर्तृ, हे सगळं भ्रातृ म्हणजे भाऊ. हा. तर काय म्हणाली सीतारामाला आपल्या तर भाषेत, ह्या काय सांगा? याच्यामध्ये ह्या पाठात आहे की केन कारणेन इत्थम दुर्मनाः असि. दुर्मना हा काही आणखीन एक शब्द आहे का दुखीला? दुःखी असे असंच म्हणा ना तुम्ही. हा हा चालेल. हा, तुम्ही तुमच्या किमर्थम भाषेत लिहा. हा, त्वं त्वं किमर्थम दुःखी असि. हा, किंवा त्वं किमर्थम शोकसंतप्तः असि, असं पण असि. म्हणता येईल. हा, हम्म. नाही का? तव त्वं तव तस्मात् वदनम, परी अ, राजपुत्र न हा विराजते. हा, त्वं किमर्थम म्लानवदनम असि. म्लानवदनम म्हणजे दुर्मुखलेला, असं असंही म्हणता येईल. असं काहीतरी करा. हम्म. नंतर मग चालेल. दुःखितां, हा ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आता तुम्ही लिहा. हा, दुःखितां सीतां रामचंद्रम कथम सांत्वयामास. तर सांत्वन कसं केलं? म्हणजे सीता पण दुःखीच होती, पण तिने रामचंद्राचं सांत्वन कसं केलं, काय सांगाल तुम्ही? मराठीत सांगा, अनुवाद तुम्ही तुमचा नंतर करा. सर हा, तसं नाहीये ना. दुःखितां रामाने सीतां सांत्वन केलंय तिचं. रामचंद्रः हो कथं सॉरी, सांत्वय, म्हणजे हा सॉरी रामचंद्राने सॉरी, सीतेचं सीतेचं. हा सांत्वन हा कसं सॉरी केलं. सॉरी सॉरी हो, सॉरी, हा सीतेचं बरोबर. झालं सीते. हा हा, हा, तो पहिले इथे तो म्हणाला रामचंद्राने की सीतेचं, त्वम, दुःखी सीता हा रामचंद्र सांत्वन कसं केलं. हा, हा, ते म्हणजे तो ते पहिले आता तर 21 तिला पानावर म्हणाला वर दिले. बरोबर. हा वैदेही बोला बोला. रामेण, त्वम, हा बोला बोला. नाही, पहिले तर तो तिला म्हणाला की त्वम कुलीना धर्मनिरता च असि, म्हणजे तिचं कौतुक केलं. हो, अतः त्वम इह स्वधर्मम समाचर. हम्म, आणि मग त्याच्यानंतर त्यांनी तिला वनाबद्दल सांगितलं की वनम बहुदोषम अस्ति. आणि मग तिथे आपण ऍड करू शकतो तत्र सिंहानाम हा बर, व्याघ्राणाम च ठीक आहे. आपण अस्ति. जाऊया, वेळ कमी, आपण पाचव्या, हा, हे एक्सपांड करा तुम्ही, दीपाली. हं. पाचवं काय करूया? वैदेही रामेण सार्धम वनगमनाय किमर्थम इच्छत. गमिच्छत. किमर्थम इच्छत. अ आणि ईचं ऐ झालंय. किमर्थम. अच्छा. हा अर्थम इच्छते का ते? हा, ऍक्च्युली किमर्थम मूळ पुस्तकात बघा ऐ आहे का, मला जरा शंका आहे. माझ्या दृष्टीने किमर्थम इच्छतच पाहिजे. मई कशाला आलं मला कळलं नाही. पण ठीक आहे, ते आहे. पण मग का बरं ती जायला पण इच्छा करत होती? पत्र झालं होतं. त्याचं उत्तर असं आहे की, पण कारण ऐच्छत आहे ना. हा, हा, कारण त्याचं उत्तर ती आहे की, हा, म्हणते की रामवियोगेन मी सा. इथे राहून माझं जीवनही ते गेल्यासारखंच नाही आहे आणि नाही नाही नाही, वियोगात. मुख्यतः असं आहे की स्त्रीची, नारीची गती हीच असते, पती बरोबर राहणं हीच गती असते. म्हणून म्हणून ती वनगमनाला जाऊ इच्छिते असं. बरं, हा. त्याच्या पुढचं मी जाते. पुढचं तुम्ही आता संक्षेप में राम और सीता का संवाद अपनी, हे पण प्रत्येकाने, मला अपेक्षा आहे की सगळ्यांनी लिहावं. म्हणून आपापल्या भाषेत मोडक्या तोडक्या संस्कृत मध्ये लिहिलं तरी चालेल. हा, बरं. चालेल, ट्राय करू आम्ही. करा. अगदी अगदी मी असं घरचा म्हणणार नाही अभ्यास की अगदी करायचा. उद्याच्या उद्या करा, पण 1-2 दिवसात करा, 2-3 दिवसात, रविवारपर्यंत. हा, वीकेंड मध्ये करतो आम्ही. करा. प्रयत्न हा, तर करतो. करा हा, करा. वीकेंड मध्ये. चला, तर हे वेळ संपत आली आहे. परीक्षेत येणार का? ते बघू परीक्षेत आपण. येणार हे परीक्षेचा, संवाद? हे बघा स्वाती, ते परीक्षेचा आता विचार आपण मला विद्यार्थी. बोलायचंच नाही. हा ओके. हो हा हो सर. हा, हो. आता तो आपण फक्त विद्यार्थी, मग परीक्षा असते. शेवटच्या 15 दिवसात परीक्षेचा विचार. बरोबर. चालेल चालेल. हा, हो, चुकलं तर तुम्ही, माझं. नाही नाही, ठीक आहे. तर चालेल. हा, ठीक आहे. मग आता असं आपण पुढे जाणार आहोत. प्रत्येकाने पुढची तयारी करणं अपेक्षित आहे. उद्या 9वा भाग होईल आपला, 9वा पाठ. ते वाचून घ्या. समासच आहे, तुम्ही केलेले पण आहेत ते, बरोबर. 2-3 ते दिवस. आता आम्हाला शंकाच विचारायच्या तुम्हाला फक्त. बस बस, आम्ही पण ते वाचून या परत. वाचलेलं हा, आहे. हो प्रत्येकाने तयारी हो, करून या. हा, इनफॅक्ट चालेल. त्यात प्रश्न लिहा तुम्ही ग्रुपवरती, म्हणजे मी पण तयारी करू शकेल.